हाय फ्रेंड्स, तुम्ही पाहत आहे हे विसावा भक्त निवास. हे शेगाव येथील मंदिरापासून काही अंतरावर आहे, पण खूपच छान आहे. तुम्ही इथे आले तर असं वाटणार नाही की आपण कुठं हॉटेलमध्ये आहे की कुठं आहे. असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे भक्त निवास आहे. आणि इथे रूम पण एकदम कमी दर्जामध्ये इथे मिळतात. तर चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे. तर हे विसावा भक्त निवास बघा, छान अशा बिल्डिंग आहेत. असे इथे हिरवळ पण आहे, खूप सारे झाडं आहे दिसतात बघा. खूप छान हिरवळ आहे, खूप छान. आणि हे बघा तुम्ही, दोनही साईडला खूप सारे झाडं आहे आणि समोर असं गेट आहे भक्त विसाव्याचं. आणि इकडल्या साईडला जर पाहिलं आपण तर असं गार्डनिंग टाईप आहे. आणि इथं पिहूला दिसलेले हे दोन तुतारी वाजवणारे दोन हे आहे, जुने स्टॅच्यू आहे. आणि खूप साईज याची खूप मोठी आहे. आणि इकडं पण साईडला पूर्ण असं मोकळं वातावरण आहे आणि पूर्ण असं ग्राउंड टाईप आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हा, इथून थोडं सरळ जावं लागतं. आणि सरळ गेल्यानंतर काही अंतरावरच तुम्ही बघू शकता की इथे नोंदणी कार्यालय आहे. म्हणजे रूमची नोंदणी इथे करावं लागते ह्या कार्यालयामध्ये. इथे जाऊन चौकशी वगैरे करून आपण नोंद करू शकतो रूमची. आणि साईडला तुम्ही बघाल तर खूप सारे असं झाडं आहे. आणि इथं पण बसण्याची व्यवस्था केलेली आहे असे मोठ्या टाईप. आणि इथं मेन म्हणजे चाफ्याची फुलं आहे. एवढा सुगंध दरवळतो ना, खूपच. अहो, पहा तर झाडं किती छान आहे. हिरवी हिरवे गार सगळीकडे चाफ्याचे झाड आहे. पहा तर. बघ इथं बघ, गाडीच्या डिझाईन तर बघ, बिल्डिंगच्या किती छान केल्या आहे यार. हो, तुझं बांधकाम खूपच छान आहे. आणि स्वच्छता पण खूपच दिसू राहिली आहे ना. स्वच्छता म्हणजे 24 तासपर्यंत स्वच्छता चालू आहे. हा हॉल आहे, नोंदणी हॉल. आणि ही आहे वेटिंग लाईन. आता मी इथे बसलेलो आहे साईडला. त्याच्या अगोदर तिथे एक फॉर्म मिळते त्या टेबलवरती, नोंदणी फॉर्म. तिथून तो फॉर्म घ्यावा लागते आणि नंतर फॉर्म भरल्यानंतर या लाईनमध्ये लागते. हाय फ्रेंड्स. हे बघा, आम्ही शेवटी आलो विसाव्यामध्ये. विसावामध्ये विसावा आहे. आनंद विसावा ना. आनंद विहार. ती बघ, झाली ना, मिळेल ना आपल्याला रूम आता. खूप वेट केल्यानंतर पिहूला पण रूम मिळाली आणि पिहू खूप खुश झाली. चला तुम्हाला रूम पण दाखवते. तुम्ही शेगावला आल्यानंतर इथे या, खूप छान रूम आहे. हे बघा, इकडे आरो वॉटर वगैरे आहे, सर्व पाण्याची व्यवस्था आहे, गरम पाणी, पाणी. आणि ही आमची रूम आहे. रूम पण छान आहे बघ. हे बघा पूर्ण सर्व आहे. ते वॉशरूम आहे. हे दाखवायचं काम नाही. बेसिन आहे इकडे, व्यवस्थित आहे, ड्रेसिंग वगैरे. हां, आणि हे रूम आहे. इकडे आम्ही सामान ठेवलेलं आहे आमचं आलेलं असं हो वगैरे तुमचं. आणि हे 3-4 हां 4 बेड आहे इथे. छान आहे रूम पण, असं व्यवस्थित. म्हणजे कमी पैशामध्ये फक्त 850 रुपयामध्ये रूम मिळालेली आहे. म्हणजे फुल वसूल आहे. आणि इथं एअर कूलर वगैरे पण लागलेलं आहे, फॅन आहे वरती. आणि व्यवस्थित म्हणजे फॅमिलीसाठी खूप व्यवस्थित आहे आणि शांत आहे. सर्व व्यवस्था आहे आणि क्लीन रूम आहे. 850 रुपयामध्ये फुल वसूल आहे. तुम्ही आले तर या इथं. आनंद विहार ना, विसावा आहे. आनंदी विहार मागे. हे आनंद विसावा छान रूम आहे. ट्रेन सारखेच आहे. आणि तर काहीच आणि शांत एकदम शांत आहे. आणि आता मी तुम्हाला खाली दिसतं गेल्यावर ते पण. दाखवणार. तेवढं लॉन छान आहे, खूप मस्त वाटतं. तर एकदम खेळत आहे. नाही, मी मगाशी खेळली, कसं वाटतं तुला? अच्छा, ती होती एकदम खुश झाली.
चला मग हा, तुम्हाला बाहेरचं पण दाखवीन. लिफ्ट आली. हा, चला. बापरे, सुगंध तर पहा चाफ्याच्या फुलाचा. आणि फुलं तर पहा किती उमलली आहे पण ती. यार सुगंध खूपच येते. पण इथं तर काही अगरबत्तीची आवश्यकताच नाही. काहीच गरज नाही अगरबत्ती. मोगऱ्याचा आहे तर मोगऱ्याचा पण येते. मोगऱ्याचा पण आहे. एक झुडूक मोगऱ्याची आहे, एक झुडूक हो ना. त्याची आहे चाफ्याची. बापरे पण इथं बाप. सोनचा तुम्ही पडशील पडशील ना. ना सर्वजण इथं कसे शांत बसलेले आहे. रात्री आहे मस्त, त्यामध्ये लाइटिंग आहे छानपणे. इथं मस्त कोणी फिरतात. जेवण झाल्यानंतर इथं बसायला खूप छान आहे. आणि एवढं करमती इथे की तुम्हाला सांगू नाही शकत. खूप जास्त करमती. आणि त्यामध्ये जे सुगंध चालत्या झाडांच्या फुलांचे ते वेगळेच. आणि असं प्रसन्न असं वातावरण आहे आणि खूप मस्त करमतं. हॅलो, पिऊचं खेळून झालेलं आहे आता, आहे ना पिऊ? तिचे पाय पण दुखते आता. झोप लागले म्हणते आता झोपून जाईल चप्पल काढून. नाही नाही बिलकुल झोप नाही लागत तिला. हे वटवागुड सारखी नुसती जागत राहते रात्रभर. आम्हाला परेशान करत राहते. काही जास्तीत जास्त जेवण झालं का, झोप झाली का, तब्येत बरी आहे का, अगदी त्याच्या पुढचा दोन विषय म्हणजे तुम्हाला सापडा गेलेला असणार का, त्याच्या पलीकडे काय सन्मान असतो. या आतमध्ये चहाची व्यवस्था पण आहे मस्त. काय 2 आहे ना? हां 2 आहे. गुड मॉर्निंग. पसरली तुझा ट्रक. ए डुबी. गुस्सा. व्हिडिओ चलो 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 चालूच आहे. हां फ्रेंड्स आम्ही आता लिफ्ट मध्ये जायचं ना. आमची पायरी दुखत म्हणजे का चला 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 पाय दुखते. म्हणून कधी फ्रेंड्स सांगून द्या लिफ्ट कधी चला 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 चला. चला. कसं वाटत आहे तुला? हाय पिऊ. बघ कुठे जाते आपण? खेळायला नाही, खेळायला आणि जेवण करायला. छान वातावरण आहे एकदम. आनंद विसावा आहे. हे बघा तुम्ही नेचर बघू शकता इथलं. खूप हिरवळ आहे आणि एकदम असं प्रसन्न असं वातावरण आहे. आणि खूप असं चिवचिवाड पक्ष्यांचा आणि वेगळं असं रिलॅक्सेशनचं पाहिजे असेल तर खूप प्रकार. मेन तर फुलाचे मोगऱ्याचे सुगंध जर वाटतो रात्रीच्या टाईमला खूप छान वाटत होतं. काय न तथा मननं कृतं सगळे इथं श्रवण करतात स्पीकर लागलेला मनन आहे. करत नाही. त्याच्यामध्ये चालू राहते. सुदैवाने भगवत कृपेने सत्य कृपेने चातुर्मास्याच्या कानावर असणारे ही लाईन तुम्ही बघू शकता. हे जेवणाचे टोकन घेण्याकरिता हे लाईन आहे. इकडे जेवणाचा हॉल आहे समोर तुम्ही बघू शकता.
आणि इथे फक्त मेन म्हणजे 60 रुपयामध्ये पोट भरून आपल्याला जेवण मिळते एका व्यक्तीला. आणि तो समोसा हॉलचे बघतो तुम्ही जेवणाचा हॉल आहे. लोक जे आहे तो पण घेऊन इथे जेवणाच्या समोर जेवणासाठी उभे आहेत. कुठे आले जेवणाला? आपले फोटोज काढून नाही. छान आहे जेवण, मस्त आहे, अनलिमिटेड आहे. 60 रुपयामध्ये फक्त जेवण आहे इथे आणि खूप छान आहे. व्यवस्था पण खूप छान आहे. हे बघा हे जेवण आहे. लोणचं, भात, पोळी, 2 भाज्या आणि वरण आणि सोबत जर उपवास असला तर उसळ वगैरे पण मिळते इथे. आणि हे बघू शकता तुम्ही, यांनी कार पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. हे पण स्पेशल कारसाठीच आहे. चला पिऊ. चला आता आमची निघण्याची पण वेळ झालेली आहे. आता आम्ही निघत आहे. खूप छान वाटलं आहे. विसाव्यामध्ये थांबून आम्हाला खूप आनंद वाटला आणि मेन म्हणजे आम्ही खूप रिलॅक्स झालो. तुम्ही जेव्हा केव्हा शेगावला आले तर नक्की भेट द्या तुम्ही या विसाव्याला. तुम्ही पण खूप रिलॅक्स व्हाल आणि वेगळाच आनंद वाटेल तुम्हाला.